आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण सगळे एकत्र आलो आणि सगळा जो अट्टास चाललाय तो फक्त तुमचा आमचा उद्धार झाला पाहिजे. तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला येण्याचं कारण काय, म्हणजे आपण कुठून आलो, कशासाठी आलो, आपल्याला कुठं जायचे, ह्या प्रश्नाची उत्तरं शोधायची म्हणजे आपल्याला पारमार्थ समाधान. हा आज आपण ज्या संप्रदायात जन्माला आलो, आनंद संप्रदाय, त्या आनंद संप्रदायाच्या प्रवर्तक आदिशक्ती संत मुक्ताई वशिनीताई गायकवाड आणि त्यांच्या कृपा प्रसादाने आज तुम्ही आम्ही इथे एकत्र बसलोय. त्यांनी जे सरळ हाताने ज्ञान दिलं, कुठलाही भेदभाव ठेवला नाही, आईच्या अंतःकरणाने तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं, म्हणून प्रत्येक जण त्या ओढीने की आपण कधी भेटतोय त्यांना ह्या अपेक्षेने इथपर्यंत पोहोचलो. खरं तर आपण आज्ञानी जीव आणि त्या जीवाला जागवण्याचे काम संत करतात. 18वा अध्याय 17वा श्लोक की अविद्येची या निदा विश्व स्वप्नीचा धंदा भोगीत होता प्रबोधा अनादि जो. म्हणून संतांनी काय केलं, महावाक्याची निनावी गुरुकृपेची निथावे माता हात ठेविला नव्हे थापटला जायचा. आणि संतांनी प्रत्येक संतांनी तुम्हाला आम्हाला फक्त जाग करायचं काम केलं. कारण आपण जे झोपतो त्याला निद्रा म्हणतात, की ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती उपादान कारणामध्ये लीन होती त्यावेळेला ज्ञानाचे व्यवहार बंद असतात, तिथे फक्त प्राणाचेच व्यवहार चाललेले असतात. कारण अंतःकरण वृत्ती ही उपादान कारणामध्ये म्हणजे अज्ञानामध्ये लीन असते, त्याला निद्रा म्हणतात. त्यात जागा होणं सोपं आहे, परंतु जे विश्वाचा हा पसार आहे हा पाहत असताना की जी अविद्या म्हणजे जे विद्यमान नाहीच आहे, परंतु त्याला आपण खरं समजतो आणि तो व्यवहार करत असताना मी आणि माझं या दोन शब्दाला धरून व्यवहार करतो आणि नेमका आपण त्याच मायेत अडकतो. आणि मग त्या मायेतून बाहेर काढण्यासाठी की जे मृगजळ आहे त्या मृगजळात आपण अडकण्यापेक्षा संत काय करतात, आपल्याला जाग करतात. आणि त्यासाठी मग प्रत्येक संतांनी की माऊलींनी अभंग सांगितला, तुम्ही काकड आरतीत अभंग घेता नेहमी, गुळगुळा वाजती टाळ धनधना नाद रसाळ झाली पाली उदो वेळ उठा वाचे वदा गोपाळ. संत नामदेवरायांनी सुद्धा तेच सांगितलं, कुठा जागे वारे आता. प्रत्येक संतांनी 22 जन्मी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माची. प्रत्येक साधू संतांचा उद्देश एकच आहे की तुम्ही जाग झालं पाहिजे बाबांनी. जोपर्यंत तुम्ही जाग होत नाही, पहा की प्रत्येक जण सांगतोय की आत्माच देव आहे, मला सद्गुरू अनुभव आणून दिलेला आहे, माझी अवस्था झालेली आहे. अगदी 100% मी पण खरं मानतो, तुम्हाला तो अनुभव आलेला असेल, मलाही आलेला आहे. परंतु आत्म्याचं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चित आनंद. आत्मा हा आनंद स्वरूप आहे आणि तेच तुम्ही आम्ही. तुमच्या आमच्या आयुष्यात तरीही दुःख का, त्याचं कारण आहे जोपर्यंत आपली आसक्ती अजूनही देहात्म बुद्धीत आहे, प्रपंचात आहे, तोपर्यंत आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आपण पाठमोरे अजून सुद्धा. म्हणून तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. ज्या वेळेला तुम्ही अधिष्ठानावर राहाल त्यावेळेला तुम्हाला प्रारब्ध वशात कसं राहायचं हे अगदी सहज सद्गुरूंनी सांगितलेली रीत तुमच्या लक्षात येईल. भक्ती करायची नाही, भक्ती समजून घ्यायची. भक्ती समजून घ्यायची, भक्ती समजली की मग तुम्ही किचन मध्ये तुमचा स्वयंपाक करताय ती सुद्धा भक्ती आहे. अरे बाबांना सजन कसाईनी मांस विकलं ती त्याची भक्ती झाली. हा जे स्वधर्म निष्कमता अनुसरले पारता ते कैवल्य तत्वता पावले या जगी. काय सांगितलंय की बाबांना शेतामध्ये काम करत असतो ती ताई, ऑफिसमध्ये काम करत असतो तो भाऊ, किंवा अगदी रोडला झाडू मारत असताना सुद्धा जर त्याला त्याचं वर्म कळलं तर ते सुद्धा भक्ती होऊन जाते. प्रत्येक कर्म काय होऊन जाते, भक्ती होऊन जाते. आपल्या हातातलं काम प्रामाणिकपणाने करत भगवंताचं नामस्मरण करणे त्याला नैष्कर्म अवस्थेत जाणं म्हणतात. चांगला विचार केला तर बाबांनो
भक्तीचा डांगोरा पिटत असताना आपण स्थितीवर आणणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आम्ही कात्रजमध्ये नवीन राहायला आलतो. आमचं 2 रूमचं घर होतं. जुन्या लोकांचा अनुभव सांगतो. आम्ही सुद्धा एवढं बोलतोय ना, फक्त आमच्या सद्गुरूचीच कृपा झाली असं नाही की आमच्या सद्गुरूंना ताईंचा अनुग्रह आहे. आणि दुधापेक्षा दुधाची साय अप्रूप असते. तसं आजीचं प्रेम लेकापेक्षा नातवावर जास्त असतं. आणि आजीला वाटतं की माझ्या मुलात जीवन आहे ना, माझ्या नातवात नाही पाहिजे. मग आम्ही काय करतोय, मुलं नाही ना शिकली, नातवांना शिकवायचं. तसं ताईंनी ती उणीव भरून काढण्यासाठी माझ्यासाठी जो वेळ दिला, त्यामुळे ताईंनी मला की कसं घडवलंय काय माझ्या अंतःकरणाला माहिती. तर आम्ही ते 2 रूममध्ये राहत होतो आणि शेजारी एक लग्न झालेली मुलगी होती. आणि ती सांगायची प्रत्येकाला, माझं लग्न झालंय, मला नवऱ्याचा अनुभव आलाय, माझं लग्न झालंय, मला नवऱ्याचा अनुभव आलाय. परंतु माहेरी गेली की लोक विचारतात, काय ग बाई तू 2 वर्ष झालं लग्नाला, अजून काय आहे का नाही. परत तिकडनं इकडं आली, तिच्या सासरची दुसरी मंडळी आली, ती विचारायची, तुझं खरं आहे, तुझं लग्न झालंय, तुला नवऱ्याचा अनुभव आलाय, पण तुला बोधपुत्र झालाय का. आणि मग तिची सासू हुशार होती. आणि मग सासूने सांगितलं, बाई तुमच्या अनुभवाचं आहे बरं का, परंतु ते दृष्टांत चांगला विचार केला तर. सासूने काय केलं, मग तिला सांगितलं तुझा आहार कमी कर. काय सांगितलं, आहार कमी कर. आणि मग जे तुझ्या अनुभवाला आलं ते फळाला येईल. माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये साधकाला पथ्य सांगितलेली आहे की जर तुकोबारांनी सांगितलं, रजतो सबळ माया जाळ, तम म्हणजे काय, नरकची केवळ, तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. मग रजोगुण आणि तमोगुणाच्या मध्ये सत्वगुण आहे आणि आपल्याला दोन्हीचा मधला सत्वगुणच वाढवायचा आहे. त्यासाठी साधकांनी काय केलं पाहिजे, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, की आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी खरोखर माझं नामस्मरण चालतं का. ताई समोरच मी फक्त हा म्हणतोय, परंतु आत्मपरीक्षण ज्या वेळेला करता तुम्ही, त्यावेळेला तुमच्या मनाशी संवाद साधता. आणि तुमच्या मनाशी संवाद साधला की मन कधी खोटं बोलत नाही. मन हा मित्र आहे, मन हा शत्रू आहे. परंतु त्या मनाला जर तुम्ही कधी त्या नामाचा चाळा लावला तर ते मन तुम्हाला कधी स्वस्थ बसून देणार नाही. म्हणून साधू संतांनी काय केलं तुमच्या आमच्यासाठी, की प्रत्येक कार्यक्रमाचं फक्त निमित्त आहे, काहीतरी कार्यक्रम महत्वाचा नाही, कार्य महत्वाचं. आणि ते जर कार्य नामाला सोडून असेल तर कार्य आणि कारण लटकाची शील वर्म न जाणूनी वाया गेलं. बाबांनो, वर्म काय आहे तर भगवंताचं नाम आहे. नामाशिवाय सगळं व्यर्थ आहे. आपला सगळ्यांचा अट्टास असतो की जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जग. परंतु साधू संतांनी टाव फोडून सांगितले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा केली. अरे आपल्याला वाटतं सगळं जग घडावं, परंतु बाबांनो त्यांचं प्रारब्ध कमी पडतंय, त्यांचं पुण्य कमी पडतंय. एकदा झाडाचं फळ पिकलं, पक्षाला निमंत्रण द्यायला लागतं का. सद्गुरू शोधत येते, परंतु त्याचं पुण्य फळाला यावं लागतं. बाबांनो, आपण अभ्यास करून नुसता उपयोग होत नाही. हे कोणाची स्तुती नको, कोणाची निंदाही नको, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ते घडणार आहे. पण आपण स्थितीवर राहिलो तर आपल्याकडे बघून लोक घडणार आहेत, हे 100% तुम्हाला खात्री देऊन सांगतो. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्थितीवर राहिलं पाहिजे. स्थितीवर राहणे म्हणजे काय, आता सरांनी सांगितलं आत प्रकाश बाहेर प्रकाश म्हणजे काय हो, मी तुमच्याशी आचरण करेल त्याला भक्ती म्हणते. वर्णन म्हणजे भक्ती नाही. सापेक्ष ज्ञान वेगळे, अपरोक्ष ज्ञान वेगळे. सापेक्ष ज्ञान हे वर्णनाचं, अपरोक्ष ज्ञान अनुभवाचे. म्हणून मी जे दृष्टांत सांगितला की ती ताई काय म्हणत होती, फक्त माझं लग्न झालंय, मला अनुभव आला. बोधपुत्र कधी होईल, ज्या वेळेला सगळीकडेच हरी दिसायला लागेल आणि त्याच्या वागण्यात बदल होईल, त्याचं आचरण तसं होईल की सगळ्यात देव बघायची दृष्टी प्राप्त होईल. हे कधी होईल, अधिष्ठान कळलं तर होईल. अधिष्ठान काय आहे, ज्ञानदेव प्रमाण, आत्मा आहे निधान, सर्व घटी पूर्ण, अति ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझे समस्त हे स्वरूप जाणुनी.
मग वाढ दाखुटे न म्हणती. काय सांगितलं त्यांनी? मग वाढ दाखुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखली या वस्तू उजळती मीच म्हणून. सांगा मग कोण ज्ञानी आणि कोण अज्ञानी? हे फक्त तुमच्या आमच्या जवळ ज्ञानी आणि अज्ञानी. देवाजवळ हा विषय नाहीये. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव म्हणजे ज्ञान, नेणीव म्हणजे अज्ञान. श्रीपाद बाबा सांगायचे, बाबांनो गवताची गंजे आणि लहान मुलाच्या हातात काळी पिठी दिली आणि त्याने ती उगाळली आणि गवताच्या गंजीला लावली. आता मला सांगा, म्हणजे शहाण्याने लावली आणि मूर्खाने लावली, परिणाम एकच का वेगळा आहे? हो, फक्त साधन पाहिजे बाबा. खटवंग रायाशी एक तास उरला, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. खटवंग रायाला एक तासच उरला होता, म्हणून तुम्ही आम्ही जर म्हणले की आपण पण मग शेवट बघू, तर तो अपवाद आहे, तो नियम नाहीये. नियम काय आहे? सकळाशी येते आहे अधिकार. अपवाद एखादा असा असतो की तो शेवटच्या क्षणाला सुद्धा सद्गुरू भेटले आणि तरुण गेला. सगळ्यांनी ती वाट बघायची नाही. जोपर्यंत इंद्रिय चांगली आहेत, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावे वचन, जेणे तो जोडसी नारायण. तसं बाबांनो, जो आजमेळा होता तो सुद्धा वेश्येकडे जाऊन सुद्धा त्याचा उद्धार झाला, तो अपवाद आहे. परंतु नियम काय आहे? एक धरला चित्ते आम्ही रुक्माईचा पती, त्याने झाले अवघे काम, निरसला भव भ्रम. हा पर द्रव्य पर नारी आम्हा विषाची अपरी. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. अपवाद काय झाला? फक्त आजमेळा झाला. म्हणून असं प्रत्येकाने समजायचं नाही, मी वाईट वागलो तरी काय माझा उद्धार होईल की, आजमेळाचं झाला माझा नाही होणार का? नाही, तो नियम नाही. नियम काय तुकोबारांनी सांगितला, त्याला ते अपवाद आहे. शास्त्राने तो अपवाद सांगितलाय. तुकोबाराय म्हणतात भगवंताने त्याचा कळवळा जाणला म्हणून आजमेळा उद्धारीला. चांगला विचार केला तर बाबांनो, भक्तीची रीत समजून घ्यायची. भक्ती सोपी आहे, आचरण अवघड आहे. भक्ती सोपी सगळ्या साधू संतांनी सांगितलंय, परंतु बाबांनो भक्ती एवढी सोपी नाहीये की जसं सहजवारी तुम्ही म्हणाल की काय हरकत नाही, नाम मिळालं ना झालं. क्षणोक्षणी हाची करावा विचार. एक क्षण सुद्धा आपल्याला वायाला घालवायचा नाही बाबांनो. प्रत्येक क्षणाला विचार करायचा आहे. आत्मपरीक्षण. विचार म्हणजे काय? आत्मपरीक्षण. महावाक्य उपदेश मला परी त्याचा जप नाही बोलला, तिथं विचारच केला पाहिजे साधकाने. तुम्ही दासबोध वाचला, आवड दशक वाचलं की त्यात रामदास स्वामी सांगतात की बाबांनो, महावाक्य म्हणजे नुसते गोकंपट्टी नाही. सद्गुरूंनी प्रबोध दिला, गोकंपट्टी नाही. खरं तर साधक वायाला जातो कुठं माहितीये का? प्रबोध दिल्यानंतरच. कारण जोपर्यंत मुलगी उपवर नाही तोपर्यंत ती मुलगी मामाकडे जाऊन राहिली काय, आत्याकडे जाऊन राहिली काय, टेन्शन नाही. पण मुलगी एकदा उपवर झाली मग बाकी काळजी करण्यासारखे बाबांनो. तसं एकदा सद्गुरूंनी प्रबोध दिला, प्रबोधाचं नाम दिसाय सोपं आहे, पाचायला खूप अवघड आहे. तिथं अहंकार येतो लगेच, तुम्हाला सांगतो. कारण अहंकाराने निजवृत्ती झाकली जाते, वृत्ती जागृत होते. प्रवृत्तीमध्ये माणूस अडकतो म्हणजे मायेत अडकतो. आणि निजवृत्ती म्हणजे काय की जसं 9व्या अध्यायात सांगितलं, तू म्हणे मीच करी माझी या वजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्याच्या पुढची वळ महत्वाची. माझी अनुसंधाने देख, जाळूनी संकल्प निषेध, मध्याजी चोख याचे नावे. आता संकल्प कोण करतं? तर बाबांनो मनच संकल्प आणि विकल्पाचं जाळं विणतं. मग आता ते संकल्प जाळण्यासाठी काय करायला लागलो? होम करायचा का? शिकुटी करायची का? काय करावं लागेल? निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू. निजवृत्ती काय आहे? अहम ब्रह्मास्मी. निजवृत्ती काय आहे? अहम ब्रह्मास्मी. आणि जोपर्यंत तुम्ही त्या निजवृत्तीवरती आरूढ होत नाही, जसं तलवार मेण्यामध्ये ठेवलेली आहे आणि शत्रूचा नाश करायचा आहे, ती तलवार मेहनती बाहेर काढावीच लागेल, अन्यथा शत्रू प्रबळ होती. आणि आपले शत्रू बाहेर नाही आहेत. आपले शत्रू कुठे आहेत? चांगला विचार केला तर ते भगवंताच्या पंक्तीला बसलेले आहेत. आणि मग त्या शत्रूचा जर नाश करायचा असेल तर जे जे तुम्ही उपाय करताल ते ते अपाय होऊन बसतात. पण प्रबुद्ध नारायण भागवतामध्ये सांगताय
की बाबांनो, हे जर काम, क्रोध, लोभ हे जे शत्रू आहेत यांचा नाश करायचा असेल तर ज्या मालकाच्या सत्तेनीती आहेत त्या मालकाला आवाज द्यावा लागेल. जसं मी तुमच्या घरी आलो, रात्रीची 11ची वेळ होती, दारात कुत्री वाढल्या, काम, क्रोध, लोभ, शिवणी पाठी लागली वढाळ, आणि त्यांच्या दारातली कुत्री माझ्या मागे लागली. आता हाडार करून थांबणार आहे का? दगड मारून थांबणार आहे का? आणि मी मालकाला आवाज दिला, जसं मालक बाहेर आला, ए गपरे, झाली ना शांती. आपण काय करायला लागेल मग? ह्यांना शांत करण्यासाठी बाबांनो, नामाशिवाय दुसरा तरुणोपाय नाहीये. म्हणून प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो बाबांनो, नाम न घेता तरलो ऐशे म्हणती, ते आधी बुडती भवसागरी. तुम्ही वाचन केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, नाम मिळालं म्हणजे वाचन बंद करायचं असं नाहीये. नित्यपाठ पाहिजे तुमचा, सकाळचं काहीतरी नित्यपाठ. काय आहे? या ज्ञानाची तटबंदी आहे की जे ज्ञान स्वयंमुळे. तुम्ही अमृत अनुभव वाचला ना, त्यासाठी वाचन पण थोडं साधकांनी वाढवलं पाहिजे. अमृत अनुभव वाचला की त्यात माऊलींनी सांगितले, जे ज्ञान स्वयंमुळे म्हणून भारी नावाडे, ज्ञानेची मोक्ष घडे निमालेची नी. ते ज्ञान कोणाच्या सत्तेने बुडतं हो? स्वतःच्या सत्तेने बुडतंय. सूर्याला झाकण्याची कोणाची ताकद आहे का? कोणाचीच नाही. सूर्याच्या सत्तेने पाण्याची वाफ होती, आकाशात गेल्यावर त्याचे ढग तयार होतात, आणि ते ढग कोणाला झाकतात? सूर्याला झाकतात. पाण्यावरती शेवाळ आलं, पाण्याला झाकते. शेवाळ कोणाच्या सत्तेने आहे? पाण्याच्या सत्तेने. अगदी तुम्हाला समजेल असं सांगतो, तुमच्या अनुभवाचं सांगतो. तुम्ही भुईमुग पेरता, शेंगा फोडून पेरता का डायरेक्ट पेरता हो? शेंगा फोडल्या, आवरण बाजूला काढलं, पेरलं, आणि काढा गेलं, परत आवरण आहेच. कुणाच्या सत्तेने हो? बीजाच्या सत्तेने. म्हणून शास्त्र सांगते, म्हणून माऊली सांगतायत, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी. म्हणजेच निजवृत्ती म्हणजे आम्रमस्मी. त्याचा पुरावा ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायात 12व्या श्लोकात 110 नंबरच्या ओळीमध्ये माऊली सांगतात, स्वधर्म सांडून जर परमार्थ करायला गेला तर बाकी तो आवरणाखाली झाकला जाईल. स्वस्वरूपी राहणे, या नाव स्वधर्म. स्वस्वरूप काय? शब्दात वर्णन करता येते का त्याचं? आता मी तुम्हाला विचारतो, विहीर गोल खांदली, पोकळी कशी आहे? मग गोली. विहीर चौकोनी खांदली, पोकळी कशी आहे? चौकोनी. विहीर त्रिकोणी खांदली, पोकळी कशी आहे? त्रिकोणी. पोकळीला आकार आहे का हो? शब्दात सांगताच येणार नाही कशी. मडकं कुणाच्या सत्तेने आहे? पोकळीच्या सत्तेने आहे. व्यवहार मातीशी आहे का? मग पोकळीशी आहे? पोकळीशी आहे. परंतु चांगला विचार केला तर 100 मडकी बनवली, तिथं पोकळी कुठून आणून टाकली हो? मडकी बनवणाऱ्यांनी आणली कुठून? अरे येतही नाही आणि जातही नाही, स्वयंसिद्ध आहे. तसं हे जी तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान करून देणारा अजून जन्माला आला नाही. फक्त संत काय करतात? तत्वज्ञान सांगतात, आत्मज्ञान स्वयंमुळे. ज्ञानेश्वरीची पहिल्या ओवी तेच सांगते. काय सांगते? जे जे स्वयंसिद्ध. म्हणून बाबांनो, ते जी आत्मज्ञान आहे की जसं विहिरीत बाबांनी सांगितलं दृष्टांत, श्रीपाद बाबांनी विहीर खांदली, पाणी कुठून आणून टाकलं? आवरण काढलं. काय केलं? तुम्हाला आम्हाला गरज कशाची? आवरण काढण्याची गरज आहे बाबांनो. म्हणून प्रत्येक साधकाने अंतर्मुख व्हायचे. आपल्यातले दोष बघायचे आपण बाबांनो. दुसऱ्याचे दोष बघायला सोपं जातं, स्वतःतले दोष बघायचं खूप अवघड आहे. आणि आपली चूक, मला जर ताई बोलल्या, अण्णा तुम्ही ही चूक केली, तर ते ताईंचं ऐकून मी परत ती चूक करणार नाही याची दक्षता घ्यायची. असं नाही म्हणायचं ताई कुठं बघायला गेला, आता मूर्खाचं लक्षण येते. चांगला विचार केला तर बाबांनो, अनादी कालाचा जो संप्रदाय, संप्रत कालापासून चालत आलेल्या संप्रदायाचे सद्गुरू भेटणं मत भाग्य. असे संत, असे सद्गुरू भेटत नाही. परंतु श्रीपाद बाबांनी सांगितलं, भाऊ वासरू होऊन भक्ती करा. काय सांगितलं? वासरू होऊन भक्ती करा. वासराची लक्षणं तापसा. आपल्यात ती लक्षणं आहे का बघा? अरे गायने लात मारली ना, वासरू कुठं जाते? दुसऱ्या गायला चिकटते का? आज जर शिगायसारखा परमार्थ करण्याचा उपयोग नाही, ते वासरू कुठेही चिकटते. काय करताय ते? कुठेही जाऊन चिकटते. माणसाला बी येते, सांगतो बोलायचा विषय नाही तो. परंतु ताईंचं बोलणं परखडे. परंतु त्या बाबांना आपलं हित आहे की जसं आई म्हणते की मर तिकडं सावलीत. तुम्हाला राग यायला पाहिजे का की माझी आई मला का म्हणली सावलीत मर?
आईचा उद्देश आहे या लेकराला ऊन नाही लागलं पाहिजे म्हणून आई बोलते. परंतु आईचं अंतःकरण जाणण्यासाठी बाबांनो, ज्या वेळेला आई आपल्याला बोलते, वडील आपल्याला बोलतात, समजत नाही हो. ज्या वेळेला आपण आई वडील होतो त्यावेळेला कळतं त्याला आई अशी म्हणत होती बरं का. वडील आमचे रागवायचे पण आपलं त्यात हित होतं बरं का. अरे बाबांनो, ते नाशिवंत वस्तूचं हित सांगत होते. परंतु ज्याला सोलीव सुख म्हणतात, शाश्वत सुखाचं जे ज्ञान आहे ते बाबांनो सद्गुरू शिवाय कोणी देत नाही. आणि ते माझ्या ताईंनी अगदी कुठलाही भेद न ठेवता की या हृदयीची त्या हृदयी द्वैत न मोडता साधकाच्या ठिकाणी साधक, सद्गुरूच्या ठिकाणी सद्गुरू, पण दोघं एकसारखे करून ठेवले. आणि ते ज्ञान देत असताना सद्गुरूचा फक्त दोष काढला, त्याच्या गुणाला कुठेही धक्का न लागू देता. जसं मूर्ती घडवणारा नको असलेला वाक काढतो परंतु नाकाला धक्का लागून देत नाही, तसं ताईंनी आम्हाला ज्ञान देत असताना आमच्यातले अवगुण बाजूला काढले, अज्ञान बाजूला काढले आणि आमच्यातल्या ज्ञानाला कधी त्यांनी धक्का लागून दिला नाही. कारण ताईंचं नेहमी सांगणं असतं, तुम्ही तुमच्या सद्गुरूवरती शुद्ध भाव ठेवा. तुम्हाला जिथं नडल तिथं आम्हाला विचाराच, अज्ञानात राहू नकाच, परंतु तुमच्या सद्गुरूप्रती तुमचा भाव शुद्धच पाहिजे. बाबांनो, गुरु विन देव नाही नाही जगी, उगच पर्वणी हिंडू नको कोठे, तपा आणि तीर्थ, योगाधिक पंथ कष्ट, एक धरी चित्ती गुरु माझा समर्थ, परमार्थाचा स्वार्थ धनी करी, सकयाची संती बोध करी मना, उर्वाळूनी पाहना वाजत असे. बाबांनो, तुमच्या आमच्यावरती सद्गुरूचे अनंत उपकार झाले. ज्या मुखातून आपल्याला ब्रह्मवाक्य मिळालं त्याची बराबरी कशाचीच करता येत नाही. कारण बाबांनो, चाड्यामुखी दाना तरी तो निबडे कनवारे, तैसे कडवळ भोकिले नोय सोपटची राहील. बाहेर बघितलं तर खूप अवघड आहे बाबांनो, परंतु जर बाहेरचं बघून आपण बाहेरचं चिंतन करत बसलो तर त्याचं आपल्या चित्तात घुसल आणि मग परत जन्म मरणाच्या फेऱ्याला अडकावं लागेल. बाबांनो, बाहेरचं बघा पण अंतर्मुख होऊन बघा. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटले. म्हणून बाबांनो, साधू संतांनी तुम्हाला आम्हाला वेळोवेळी जागा केलेली. येण्याचं कारण त्यांचं ते आहे. त्यांचं आज तसं बघायला गेलं तर ना, ताईंच्या वयापर्यंत आम्ही जगणार पण नाही तुम्हाला सांगतो. परंतु त्यांची धावपळ, त्यांच्या मनाचा निश्चय, निस्वार्थ भाव हा वाखाणण्याजोगा आहे. आपल्याला त्यातून एक आदर्श घ्यायचा आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या सांगितलं की ज्यांनी जन्म दिलाय आणि जे जन्माला घातल्यात त्यांना कधी विसरायचं नाही. काय सांगितलं ताईंनी? ज्यांनी जन्म दिलाय आणि जे जन्माला घातले आपण ज्यांना, त्यांना विसरायचं नाही. ती जबाबदारी आपल्या आहे बाबांनो. म्हणून प्रत्येक साधकाला मी हात जोडून पाया पडून सांगतो, बाबांनो, आम्हाला विसरलं तरी चालेल, नाम विसरू नका. कारण सांगणारा डबडं नाशवंत आहे, नाम शाश्वत आहे. त्या नामाला विसरू नका, तरच तुमचा उद्धार होणार आहे. कारण तुम्ही आमच्या पाया पडणं सुद्धा औपचारिकता आहे. बाबा स्पष्ट बोलायचे, पाया पडणं सुद्धा औपचारिकता आहे. तुम्ही असं समजू नका अण्णांच्या पाया पडलं माझं कल्याण होईल. दॅट इज रॉंग. तुमचं कर्म चांगलं पाहिजे आणि कर्म करत असताना नामस्मरण करा आणि मग बघा. फक्त तुम्ही आळस झटकून टाका, नाही तर मग साधू संतांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. आळस अंगाला चिकटलाच नाही पाहिजे. कायम तुम्ही ना एव्हर ग्रीन, कायम ताजी तवाने राहिले पाहिजे. काम हातातलं आपलं प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. काम सोडून परमार्थ करूच नका. काम सांभाळा. जी जबाबदारी तुमच्या, ती जबाबदारी 100% पार पाडा. ही बायकून नवऱ्याची सेवा केली पाहिजे, नवऱ्याने घराचा सांभाळ केला पाहिजे. जबाबदारी टाळू नका, परंतु प्रेम करण्याच्या लायक फक्त भगवंताचे. काय सांगतो मी? प्रेम फक्त भगवंतावर करा, बाकीचे सगळे फसवणार. पण भगवंत कदाचित ऋणात राहत नाही बाबा. तुम्ही एकदा जरी नामस्मरण केलं तर त्या ऋणातून उतराई होण्याचा तो आतोनात प्रयत्न करतो. म्हणून बाबांनो, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, नामाला विसरू नका. ताईंनी सांगितलेला प्रत्येक शब्द सगळ्या अंगाचे कान करून ऐका. तेच शब्द तुम्हाला काढून येतील. विचारा वाचून न पाहिजे समाधान. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, नामाला विसरू नका. झालेली सेवा इथं थांबवतो. जय. खूप खूप धन्यवाद. यानंतर गुरु असतो अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट, गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट.
तू हरू नको लढ म्हणत तुफानावर स्वार होणारी उत्साही लाट. दिशादर्शक बाण असतो गुरु, संस्काराची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तृत्वाच्या रणांगणावरील शंखनाद असतो गुरु. अशाच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर